तर महिला आयोगाकडे अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचं नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। महिला आयोगाची पदं भरण्यासाठी आढावा घ्यावा असं अदिती तटकरेंना सांगितलं आहे। नीलम गोरेंच्या वक्तव्यात तथ्य असेल तर चिंताजनक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। राज्य महिला आयोगाकडे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे कोर्टासारख्याच खूप मोठ्या तक्रारी प्रलंबित आहेत। अदिती तटकरे यांना स्वतः सांगितलेलं आहे। त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडच्या पदं रिक्त असतील तर ती भरण्यासाठी तुम्ही आढावा घ्या। किंबहुना महिला आर्थिक विकास मंडळ आणि महिला आयोग हे जरी दोन्ही स्वतंत्र असले तरी सुद्धा शेवटी ते महिला बाल विकास विभागाचे भाग आहेत आणि त्याच्यामुळे अदिती तटकरेंनी त्याचा आढावा घ्यावा आणि त्याच्यामध्ये लवकर कशा पद्धतीने निपटारा केला जाईल हे पाहिलं जावं असं मी ऑलरेडी सुचवलेलं। नीलम गोरेंचं असं म्हणणं आहे उपसभापती मॅडमचं की नियुक्त्या करा असं अदिती तटकरे यांना एका महिन्यापूर्वीच सांगितलं होतं, पण त्या खात्याकडनं लक्ष दिलं जात नाही आहे। सरकारी पक्षाशीच जोडले किंवा सरकारमध्ये असलेल्या पक्षाशी जोडलेले त्या नेते आहेत। गंभीरतेने बघता का या आरोपांकडे? त्या सत्तेमध्ये आहेत, म्हणजे त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट करणं ही चिंताजनक आहे, अतिशय चिंताजनक आहे जर त्याच्यात तथ्य असेल तर।